नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तब्बल वर्षभरापूर्वी म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये मराठवाड्यात एक दुर्दैवी घटना घडली. अंतरवली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान पोलीस फोर्सने बळाचा वापर करत महिला, लहान मुलं, वृद्ध आणि आंदोलक यांच्यावर अमानुष असा लाठीचार्ज केला आणि गेल्या 4-5 वर्षापासून सातत्यानं आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचं नाव रातोरात महाराष्ट्रातच नव्हे तर देशात गाजलं, पोहोचलं. शरद पवारांसारख्या धुरंधर राजकारण्यानं या संधीचा फायदा घेत थेट अंतरवली सराटी गाठली आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा जो काही पीकवर जाणारा काळ आहे तो आपल्या बाजूने वळवण्यामध्ये त्यांना यश मिळालं. जरांगे पाटील यांनी देखील पवार आणि त्यांच्यामध्ये जी काही बैठक झाली त्यात काय अजेंडा ठरला हे कुणालाच कळू दिलं नाही. मात्र गेले वर्षभर जरांगे हे नाव आणि मराठा आरक्षणाचं वादळ महाराष्ट्रावर चांगलंच घोंगावतंय. जरांगे पाटील यांनी सुरुवातीला मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट देण्यात यावं अशी मागणी केली. ही मागणी सरकार पूर्ण करेल अशी चिन्ह दिसू लागतात त्यांनी आपली मागणी महाराष्ट्रापर्यंत अमर्यादित केली. महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं आणि ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं असा मुद्दा त्यांनी पुढे केला. त्यानंतर सरकार यावर देखील तयार होतंय असं लक्षात आल्यानंतर पुन्हा परत एकदा जरांगे पाटलांनी सगळे सोयऱ्याचा मुद्दा आणला. बरं, या सगळ्या गोष्टीमध्ये जरांगेंच्या एक गोष्ट लक्षात आली की ते तोंडातून शब्द जरी त्यांनी काढला तरी देखील त्याची बातमी होते, समाजामध्ये तो संदेश थेटपर्यंत पोहोचतो आणि सरकार थरथर कापतं. स्वतः मुख्यमंत्री कुठल्याही उपोषणकर्त्याचं उपोषण सोडवायला आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात गेल्याचं पाहायला मिळालं नाही. मात्र एकनाथ शिंदे हे डाऊन टू अर्थ आहेत म्हणा किंवा या आंदोलनाचा वनवा जास्त पेटू नये म्हणून म्हणा ते थेट अंतरवली सराटीमध्ये गेले. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा मान राखल्यासारखं केलं. त्यानंतर पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं. ते वाशीपर्यंत गेले. वाशीमध्ये जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांनी एक कागद हातात ठेवला आणि मराठा समाजानं संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष करत जरांगे पाटलांना डोक्यावर घेतलं. पण पुन्हा काय घोडं कुठं अडलं आणि घोडं कुठं पेन खाऊ लागलं हे लक्षात आलं नाही आणि पुन्हा एकदा जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेत आले. म्हणजे गेल्या सातत्यानं वर्षभर महाराष्ट्रातील जनता, मराठा असो किंवा मराठेतर असो, ओबीसी असो किंवा ओबीसीतर असो, ही टेन्शनच्या, तणावाच्या वातावरणात जगते आहे. मराठा ओबीसी वाद एकीकडे पेटलेला आहे. मराठा ओबीसी सोबतच ओबीसी मुस्लिम असा देखील वाद उफाळून आल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणजे जाती जातीमध्ये या वर्षभरात प्रचंड तेढ निर्माण झाली, भांडणं तयार झाली आणि त्याचा राजकीय फायदा घ्यायचा त्यांनी घेतला. आता जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या जवळपास सरकार पूर्ण करते असं लक्षात आल्यानंतर विधानसभेत आपला करिश्मा दाखवायचा किंवा आपण काय चीज आहोत हे दाखवण्यासाठी म्हणून ते पुन्हा एकदा बाहेर पडले. लोकसभा निवडणुकीत जरांगे इफेक्ट हा मराठवाड्यात तरी निदान जाणवला. मराठवाड्यातील बहुतांश जागा या महायुतीच्या पडल्या आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी यश मिळालं. असंही बोललं गेलं की जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली होती की काय, पण त्यामध्ये काही तथ्य नसल्याचं नंतर स्पष्ट झालं. आज मात्र जरांगे पाटील एखाद्या अस्सल आणि मुरब्बी राजकारण्याप्रमाणे बोलू लागले. बरं, त्यांच्या टार्गेटवर कोण आहे? एकनाथ शिंदे आहेत का? नक्कीच नाहीये. अजित पवार आहेत का? सोडूनच द्या. शरद पवारांना ते काही बोलतायत का? बिलकुलच नाही. उद्धव ठाकरे यांचं तर नावच त्यांच्या तोंडात येत नाही. त्यांच्या तोंडात फक्त एकच नाव येतं आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं शिमगा करण्याच्या पलीकडं गेल्या वर्षभरात जरांगे पाटलांनी दुसरं काहीच केलं नाही हे आता स्पष्ट होतंय. आणि त्यांना हवा भरणारा, त्यांना हवा मारणारा हा कुठला तरी राजकीय व्यक्ती आहे हे देखील आता लपून राहिलेलं नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांना नेमकं करायचं काय? महाराष्ट्र अशांतच ठेवायचंय का? गोंगडी बैठका काय, कॉर्नर बैठका काय, शांतता
रॅली काय, कशासाठी हे सगळं चालू आहे याचं उत्तर ते काही देत नाही. अहो एकीकडे सरकार जर का तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी तुमच्याबरोबर चर्चेला तयार आहे, तुम्ही त्यांना वेळ देताय, मग लोकांना का वेठीस धरलं जाते आणि विधानसभेमध्ये पाडण्याची भाषा का केली जाते? तुम्ही जर का राजकारणी नाहीत, एकीकडे तुम्ही स्वतः जरांगे पाटील सांगतात की मला राजकारणाशी देणं घेणं नाही, मला सत्तेशी देणं घेणं नाही, आणि दुसरीकडे प्लॅनिंग तर अशी चालू आहे की आपल्या विचाराचे आपण उठ म्हणले की उठणारे, बस म्हणले की बसणारे, किमान 50 ते 60 आमदार निवडून आणायचे, उमेदवार निवडून आणायचे आणि सरकारवर दबाव तयार करायचे. म्हणजे राजेंद्र राऊत नावाचे जे भाजप पुरस्कृत आमदार आहेत बार्शीचे, ते जे काही बोलले ते खोटं होतं का? बिलकुल नाही. जरांगे पाटलांच्या भाषेमध्ये किंवा जरांगे पाटलांच्या एकंदरच वक्तव्यांमध्ये एक एवढा उग्र दर्प आहे ना की ते कुणाबद्दलही काहीही बोलायला घाबरत नाही. कशामुळे एवढं तुमचं आज आवाज वाढलाय किंवा तुमच्या आवाजाला वेटेज आले? समाज तुमच्या मागे आहे म्हणूनच ना. पण त्या समाजासाठी तुम्ही जर का प्रत्येकच पक्षातील राजकीय पुढाऱ्यांना अंगावर घेणार असाल तर हे परवडणार आहे का? निश्चितपणे नाही. ज्या समाजाला गेल्या 40 वर्षात म्हणजे अण्णासाहेब पाटलांपासून ते जरांगे पाटलांपर्यंत अनेकांनी आंदोलन करूनही मराठा आरक्षणाचा विषय मिटू शकलेला नाही, हे जरांगे पाटलांना माहीत असून देखील ते जाणीवपूर्वक राजकीय स्टेटमेंट करतायत. भारतीय जनता पक्षाचे 118चे 118 उमेदवार आम्ही पाडू, बरं त्यांनी काय होणार आहे? आरक्षण मिळणार आहे का? देवेंद्र फडणवीस हे जर का राजकारणातून बाजूला गेले तर जरांगे पाटलांचा वैयक्तिक काय फायदा होणार आहे? ते मुख्यमंत्री होणार आहेत का? काय येणारं जे सरकार आहे ते त्यांना बक्षीस म्हणून आरक्षण देणार आहे? बिलकुल नाही. बरं देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटलांचा बांध कोरलाय का? जरांगे पाटलांवर वैयक्तिक टीका टिप्पणी केली का? जरांगे पाटलांच्या मागे कुठं शुक्ल काष्ट लावले का? कुठले चौकशी लावले का? काहीच नाही. पण टार्गेट सेट करून हा जो गेम खेळला जातोय ना, त्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. महाराष्ट्र अशांत आहे. म्हणजे लोक बसमध्ये एका गावावरून दुसऱ्या गावाला जायला सुद्धा भीतात, कारण कधी कुठं 2 पोट्टे सुट्टे उठतील आणि ते दगडफेक करतील, जाळपोळ करतील, याचा काही नेम राहिला नाही. बरं याची जबाबदारी सुद्धा जरांगे पाटील बिलकुल घेत नाहीत. एखाद्या ठिकाणी आंदोलन झालं आणि त्या ठिकाणी जर का काही केसेस झाल्या तर जरांगे पाटील लगेचच आंदोलनाचा हात्यावर उपसतात की माझ्या लोकांना सोडून द्या. अरे जरांगे पाटलांच्या नावावर जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये जर का काही नुकसान झालं, त्यामध्ये जर का काही जाळपोळ झाली, त्यामध्ये जर का काही हानी झाली तर त्याची जबाबदारी सुद्धा जरांगे पाटलांना घ्यावं लागेल. पण ते मात्र ते घेत नाही. प्युअर राजकारणाप्रमाणे जरांगे पाटील आता स्टेटमेंट करू लागले. त्यांच्या एकंदर स्टेटमेंट जर का पाहिले तर ते सरळ सरळ सांगतायत की आम्हाला आरक्षण जर का देता आलं नाही तर आम्ही सरकारला सत्तेवर राहू देणार नाही. मग त्यांनी खुलेपणाने एकदा हे क्लिअर करावं की जरांगे पाटील स्वतः मुख्यमंत्री होऊ इच्छितात, त्यांच्या सोबत ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं, जरांगे पाटील स्वतः मुख्यमंत्री होतील आणि ते म्हणतील त्याला आरक्षण देतील. पण ते असंही सांगत नाही. त्यांना नेमकं करायचंय काय? जाती जातीत भांडणं लावायचे का? ओबीसी आणि मराठा हा जो एक एकोपा आहे, गावगाडा ज्या एकोप्याच्या जीवावर चालू, तो एकोपा बिघडवायचा का जरांगे पाटलांना? अशी शंका आता येऊ लागली. म्हणजे तुमचं आंदोलन हे तुम्ही आंतरवली सराटीमध्ये बसून देखील करू शकता. मग त्यासाठी प्रत्येक तालुका वाईज भोंगळी बैठका घेण्याचं नाटक का करायचं? त्यासाठी कशाच कुणी तुम्हाला रसद पुरवली आहे का? हे जे काही प्रश्न राजेंद्र राऊत या आमदारांनी उपस्थित केले ना, ते विचार करायला लावणार आहे. पण जरांगे पाटील राजेंद्र राऊत यांच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी किंवा त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना सरळ भाषेत उत्तर देण्याऐवजी अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरतात, आचकट विचकट बोलतात, त्याच्या बातम्या होतात, 1-2 दिवस चर्चा होते, नंतर त्याचा परिणाम शून्य होतो. त्यामुळं गेले वर्षभर हे जे काही आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाच्या जीवावर जरांगे पाटील जे आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत, त्यावर समाजाला देखील गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहताना 2 समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.